वाल्मिक कराड हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि अचानकच त्याच्या पोटात दुखायला लागल्यामुळे त्याला मध्यरात्री आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. खरं तर वाल्मिक कराडवर उपचार हे फार व्यवस्थित झाले पाहिजेत, कारण तो खंडणी प्रकरणातला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आहे तो प्रमुख मोहरा आहे. परंतु अशी एक सामाजिक कार्यकर्ती आणि एक या राज्याची नागरिक म्हणून भीती अशी वाटतेय की वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना. कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन, त्यानं जिथं आश्रय घेतला होता ते आध्यात्मिक कनेक्शन, ज्या त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी तरुण मुलांनी हैदोस घातला ते गुंडगिरीचं कनेक्शन, आणि हे जर सगळं संपवायचं असेल, याला पूर्णविराम जर करायचा असेल तर कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात, मारू शकतात, आणि तीच भीती आता वाटतीये. त्यामुळे मला शासकीय ज्या काही यंत्रणा काम करतायत, प्रशासन काम करतंय, त्यांना एवढंच सांगायचं की वाल्मिक कराडला उपचाराला दाखल केलंय, त्याच्यावर व्यवस्थित उपचार होणं गरजेचं आहे आणि या प्रकरणाचा शेवट होऊपर्यंत तो जिवंत असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मिक कराडचा जीव घेऊ शकतात, जाऊ शकतो किंवा त्याला मारू शकतात.